श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या चॅनलवर स्वागत करते. आता लवकरच दिवाळी सण हा सुरू होणार आहे. दिवाळीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिउच्च आणि महत्त्वाचा काळ असा मानला जातो. दिवाळीतील अतिमहत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस होय आणि या दिवसाची आपण अगदी आतुरतेने वर्षभर वाटही बघत असतो. लक्ष्मीपूजन जरी 12 तारखेला असलं तरीसुद्धा आपल्याला कराष्टमी ज्या दिवशी आहे म्हणजेच 5 तारखेपासून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची सेवाही आपल्या घरी करायची आहे. तर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला दिवाळी संचाबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्या दिवाळी संचामध्ये दिलेल्या साहित्यानुसार आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जी काही सेवा करायची आहे ती कशी करायची याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आज देणार आहे. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची जी काही सेवा करायची आहे ती कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल. आणि हा दिवाळी संच तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल. तिथे जाऊन तुम्ही हा आधीच घेऊन यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला ही सेवा करता येणार आहे. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र नसेल किंवा तुम्हाला जर हा दिवाळी संच हा उपलब्ध झाला नाही, तुम्हाला केंद्रात जायला जर जमत नसेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेच्या साहित्याचं जे काही दुकान असेल, जो काही स्टॉल असेल, तिथे जाऊन तुम्ही हे जे साहित्य आहे ते आणू शकतात. आता या दिवाळी संचामध्ये काय साहित्य आहे तर याचीसुद्धा लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ती बघा आणि त्यानुसार हे सगळं साहित्य आपल्या घरी आणायचं आहे. या दिवाळी संचामध्ये दिल्याप्रमाणे आपण जर सगळी लक्ष्मीप्राप्तीची सेवा केली तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्यासोबतच आपल्या घरावर लक्ष्मी मातेची ही विशेष कृपाही होत असते. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये या संचाची किंमत आहे 101 रुपये आणि यामध्ये असणारं साहित्य आहे ते म्हणजेच कमळगट्ट्याचे 16 मणी, दशांग धूपचं 1 पाऊच, उटण्याचं 1 पाऊच आणि पंचगव्याचं 1 पाऊच, त्यासोबतच श्रीयंत्राचा फोटो, महाराजांचा फोटो आणि हिना अत्तराची 1 बाटली, तसंच त्याप्रमाणे गोमूत्राची 1 बाटली, गुलाबजलची 1 बाटली आणि पिवळी मोहरीची 1 पुडी आणि जी काही रक्षा असते स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जी काही यज्ञ होतात, होम होतात, त्याची जी काही रक्षा असते त्या रक्षेची 1 पुडी इत्यादी साहित्य या संचामध्ये असतं. जर तुम्हाला केंद्रातून हे साहित्य नाही मिळालं, हा संच जर नाही मिळाला, तर तुम्ही पूजेच्या स्टॉलवरून सुद्धा हे जे साहित्य मी तुम्हाला सांगितलं आहे तिथून सुद्धा घेऊ शकतात. आणि राहिला प्रश्न रक्षेचा, आपल्या घरामध्ये आपण जी काही अगरबत्ती लावतो त्याचीसुद्धा रक्षा आपण घेऊ शकतो. तर आता आपण बघूया की 5 नोव्हेंबरपासून कालाष्टमीपासून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी काय सेवा करायची आहे, कशी सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत करायची आहे. 5 तारखेला आहे कालाष्टमी आणि 12 तारखेला आहे लक्ष्मीपूजन. या दिवसांमध्ये, या 8 दिवसांमध्ये आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे. या 8ही दिवसांमध्ये आपल्याला दररोज घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म यांची रांगोळी काढायची आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे आणि लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद कुंकू हे आपल्याला व्हायचं आहे. ही सेवा आपल्याला संपूर्ण 8 दिवस करायची आहे. तसंच आपल्याला दररोज देवांसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आणि धूप लावायचा आहे आणि घरामध्ये आपल्या गोमूत्र हे शिंपडायचं आहे. 5 तारखेपासून म्हणजेच कालाष्टमीपासून तर 11 तारखेपर्यंत शनिवारपर्यंत ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे आणि 12 तारखेला ही सेवा आपल्याला सकाळी करायची आहे, कारण संध्याकाळी 12 तारखेला आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन हे करायचं आहे. अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान म्हणजेच 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आपल्याला कुलदेवतेच्या टाकावर 1 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक हा करायचा आहे. तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळा श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला आपल्याला जे काही हिना अत्तर आहे ते लावायचं आहे आणि जर मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटोला आपल्याला हिना अत्तर हे लावायचं आहे. आधी आपल्याला महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवतेच्या टाकाला किंवा फोटोला आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही अभिषेकाची जी सेवा आहे तुम्ही ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. खरं तर श्री लक्ष्मी मातेचे आवाहन हे घरातील कुलस्त्रीने करायचे असते आणि ही सेवा करत असताना घरातील महिलांनी साडी घालायची आहे आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये लाल किंवा हिरव्या बांगड्या या घालायच्या आहे. आणि काही कारणास्तव जर महिलांना अडचण असेल तर ही सेवा करायला जमत नसेल तर पुरुष सेवेकरांनी केली तरी सुद्धा चालेल. 5 तारखेला आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. कुंकुमार्चन करताना आपल्या कुलदेवीचा जो काही टाक आहे तो आपल्याला तांबणामध्ये ठेवायचा आहे आणि 5ही बोटांनी
108 वेळा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै हा जो नवार्णव मंत्र आहे, हा मंत्र म्हणत देवीच्या टाकाला कुंकुमार्चने करायचं आहे आणि तेच कुंकू आपल्याला आपल्या कपाळीसुद्धा लावायचं आहे। ही सेवा आपल्याला फक्त 5 तारखेला करायची आहे, तर ती तुम्ही सकाळीसुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतात, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही ही सेवा सकाळीच करू शकाल। अष्टमी ते अमावस्यापर्यंत आपल्याला रोज सायंकाळी हातामध्ये या संचामध्ये दिलेली जी यज्ञाची विभूती आहे, जी रक्षा आहे आणि ज्या पिवळ्या मोहरी आहे त्या हातामध्ये घेऊन त्यावर आपल्याला कालभैरवाष्टक हे 11 वेळा, वल्गासुक्त हे 1 वेळा किंवा 11 वेळा, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्र हा 1 माळ असा म्हणायचा आहे। आणि ही जी काही रक्षा आहे, भारित रक्षा आपल्या घराच्या चौफेर बाजूला, आपल्या घराच्या प्रत्येक रूमच्या चारी कोपऱ्यांना टाकायची आहे। यामुळे आपल्या घराचे वर्षभर हे संरक्षण होत असते। या पिवळ्या मोहऱ्या आणि भारित रक्षा जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये चौफेर बाजूला टाकल्याने आपल्या घरातली जी काही वाईट शक्ती असते ती निघून जाते आणि त्यासोबतच जी काही नकारात्मकता असते, जी काही अलक्ष्मी असते ती सुद्धा निघून जाते। संध्याकाळी ही सेवा करून ही रक्षा टाकल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तसंच दशांक धूपसुद्धा लावायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला कमळगट्ट्याचे जे मणी आहेत त्या मणीची सेवा करायची आहे। अष्टमीपासून तर अमावस्यापर्यंत या 8 दिवसांमध्ये कमळगट्ट्याचे दररोज 2 मणी हे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे आणि हे मणी आपल्याला आपल्या हातात घेऊन षोडशी मंत्र जो काही आहे तो आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे। श्री स्वामी समर्थ मंत्र हा 1 माळ करायचा आहे आणि कमलात्मक मंत्र हा मंत्र आपल्याला 1 माळ करायचा आहे। हे सर्व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल। हे सर्व मंत्र म्हणून ही सेवा करून झाल्यानंतर ते जे मणी आहेत ते आपल्याला एका डबेमध्ये बाजूला ठेवायचे आहे। म्हणजेच 5 तारखेला आपल्याला पहिल्या दिवशी सुरुवातीला 2 मणी आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ही जे मंत्र सांगितले आहे तर ते मंत्र म्हणायचे आहे आणि ते मणी आपल्याला एका डबीमध्ये बाजूला ठेवायचे आहे। तसंच पुढे दुसऱ्या दिवशी 6 तारखेला सुद्धा आपल्याला पुन्हा 2 मणी हातामध्ये घ्यायचे आहे आणि ही सगळी सेवा करून ते मणी पुन्हा आपल्याला त्या डबीमध्ये ठेवायचे आहे। अशीही आपल्याला कमळगट्ट्याचे जे काही 16 मणी आहेत ते दररोज 2 याप्रमाणे 8 दिवसामध्ये ही सेवा पूर्ण करायची आहे आणि ते मणी आपल्याला एका डबीमध्ये ठेवायचे आहेत। ही भारित रक्षेची सेवा आणि कमळगट्ट्याच्या मण्यांची सेवा ही आपल्याला संध्याकाळी करायची आहे। 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे आणि 12 तारखेला आपल्याला ही सेवा कमळगट्ट्यांच्या मण्यांची सकाळी करायची आहे। शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला 12 तारखेला सकाळी आपल्याला हे जे 2 मणी आहेत ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि जी मी सेवा सांगितली आहे, जे मंत्र सांगितले आहेत ती म्हणायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हवनकुंड हे प्रज्वलित करायचं आहे। शेवटी अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे ही 2 मण्यांची सेवा झाल्यानंतर घरामध्ये आपल्याला एखाद्या लोखंडी पाटीवर यज्ञकुंड हे प्रज्वलित करायचं आहे। त्यामध्ये अग्नी हा प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे, गायत्री मंत्र हा 24 वेळा म्हणायचा आहे, नवार्णव मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे आणि या सर्व मंत्रांनी गाईच्या तुपाने आपल्याला स्वाहा म्हणत स्वाहाकार करायचा आहे। आपली ही जी काही सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला डबेतील 16 कमळगट्ट्यांचे मणी हे गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायचे आहेत। हे जे काही आधी मी मंत्र तुम्हाला सांगितले आहे त्या मंत्रांच्या स्वाहाकारानंतर पुन्हा आपल्याला कमलात्मक मंत्र हा 16 वेळा म्हणून कमळगट्ट्याचा प्रत्येकी एक एक मणी हा अग्नीवर आपल्याला स्वाहा म्हणून टाकायचा आहे। आपण जो काही अग्नी प्रज्वलित केला आहे हवनकुंडामध्ये त्यामध्ये आपल्याला हा एक मणी टाकायचा आहे आणि हा मणी आपल्याला टाकल्यानंतर स्वाहा असं म्हणायचं आहे। हा यज्ञ हवन कसा करायचा यावर सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच येईल, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। ही जी काही तुम्हाला मी सेवा सांगितली आहे, ही सेवा आपण दिवाळीला केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरताही राहत असते, त्यासोबतच आपली मानसिक उन्नतीही होत असते आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे, जी काही दारिद्र्य आहे ते निघून जातं आणि लक्ष्मी मातेचा चिरस्थायी हा वास आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतो। आणि ही सेवा करण्याची संधी आपल्याला फक्त दिवाळीलाच मिळत असते, वर्षभरातून एकदाच मिळते, त्यामुळे ही सेवा सगळ्यांनी आवर्जून जरूर करावी। या सेवेबरोबरच आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्णपणे या दिवाळीच्या काळामध्ये ही सेवा चालू असताना संपूर्णपणे शांतताही ठेवायची आहे। त्याचप्रमाणे ही सेवा चालू असताना आपल्याला तुळशीची सुद्धा अगदी रोज पूजा करायची आहे आणि तुळशी मातेला सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा हा रोज लावायचा आहे। आणि संध्याकाळी ही सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही वातावरण आहे ते सात्विक आणि आध्यात्मिक राहील याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। संध्याकाळी आपल्या घरामध्ये TV, टेप, त्याचप्रमाणे मोबाईल हे सुद्धा सगळं बंद राहील ही सेवा करताना, हे सुद्धा आपल्याला आवर्जून बघायचं आहे।
माता लक्ष्मीला शांतता अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये शांतता राहील हे आपण बघायचं आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कालाष्टमीपासून म्हणजेच 5 तारखेपासून तर लक्ष्मीपूजनापर्यंत 12 तारखेपर्यंत लक्ष्मी प्राप्तीची अति उच्च कोटीची अशी सेवा दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दीपावली सणानुसार कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे। त्यानुसार ही सेवा तुम्ही नक्की करा आणि हा दीपावली सण तुम्ही आधीच केंद्रातून आपल्या घरी घेऊन या, म्हणजेच तुम्हाला 5 तारखेपासून नियमित जी काही सेवा आहे ती करता येईल। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा, म्हणजेच ही माहिती इतरांनासुद्धा माहीत होईल आणि त्यांच्याकडूनसुद्धा ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा होईल। म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।